नमस्कार मंडळी, आज आहे संडे. आमच्या इथे धनेश्वरचं मंदिर आहे, मस्त एकदम शांत. दर्शनासाठी आलो होतो. या मंदिरात महाशिवरात्रीला इतकी मोठी लाईन, असं काही ते मंदिराचा परिसर होता. शांत इथलं दर्शन तर झालं. मला आत्ता ओमकारचा कॉल आला होता, भेटायचं म्हणतो. त्याची ॲक्च्युली गाडी वॉशिंगला द्यायची आहे. येतोय आता, तिकडे चाललो आहे मी पण. ही सूरजची गाडी आहे. तो गेलाय घरी, मग तो म्हटलं गाडी पाहिजे असली तर घेऊन जा, वापर. मग थोडे दिवस वापरतो आता गाडी. गाडीची कंडिशन खराबच आहे, तरी मी चालवते. आता काय बघू, चाललाय तो ओमकारकडे. तर फायनली विषय असं झाला, आता ओमकार आलाय. आता बघा, मी कधी त्याला कॉल केला होता 2 वाजता, आता 5 वाजता आले. चाललो जरा आता चहा वगैरे घ्यायला आम्ही. बघू काय लवकर पाठवणार. जो एक्झॉस्ट आपण इन्स्टॉल केला आहे. आता मला काहीतरी नवीन कळतंय की ओमकारने एक्झॉस्ट लावलाय म्हणून. राहू दे समजलं. गरम झालेला आणि जसं पार्किंग मध्ये गेलो त्या हिंजवडीच्या घराच्या, काच हल्दी घेतली आणि जे फटफट फटफट निघतं ना ऍक्च्युअल साऊंड नोट्स तसे यायला लागले. चेक केलं कुठं कट झालं ते कट झाले ते जाऊन दे, पण मस्त फिलिंग भारी आली. माझ्या पण तसंच येत होतं जेव्हा माझ्या गाडीचा सायलेन्सर फाटला होता ना, सेम आवाज येत होता. तसंच झालेलं आहे. म्हटलं मी आता ते कसं तरी फिक्स केलंय, पण नेक्स्ट टाइम तो म्हणलं की सायलेन्सर चेंज करावं लागणार. तर जवळजवळ तसलीच काम आहेत आपली. चल लागली तुला ऐकायचं का आवाज? कारण इंजिन गरम आहे. ये इकडं बाहेर. त्याच्या गाडीचा सायलेन्सर फाटला, जरा आवाज ऐकू याचा. कर रे, इथे येतोय का? चहा घ्यायला आम्ही रावेतला आलोय. आम्ही इथं का आलोय, कारण इथं एक आमच्या ऑफिसमध्ये याची फ्रँचायझी आहे गोल्डन म्हणून. तो एक चहा आला इथं. हा मस्त एकदम, पहिल्यांदा आलो इथं. चांगलं आहे. डेट बघ नोव्हेंबर 25. मस्त. आता चालू करू. काय आहे की आता बऱ्याच गोष्टी जरा बोलायच्यात आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही जरा चहासाठी आलो. मोठं डील आहे, बोलून घेतो आता याच्याशी. इथून आता कुठं जायचं प्लॅन आहे आम्हाला पण नाही माहिती. बघू किती वेळ लागतो, कारण ओमकारला जायचं घरी, कारण सकाळपासून तो बाहेर आहे म्हणजे. बरंच डिस्कशन झालं आहे काय बरंच काय जॉब रिलेटेड पण जरा थोडंफार अप्स अँड डाऊन चालू आहे लाईफमध्ये. दोघांच्या पण असं डिस्कशनवरून कळलं आहे. बघू आता काय करायचं. आलो आता घराजवळ आलो, पण आता याला नेमकं आठवलंय की जे काहीतरी पंचर किट वगैरे घ्यायचं आहे. इथं समोर एक ॲक्सेसरीजवाला आहे, तर ब्रिस्टनचं पुढे घे, त्याच्याकडे जाऊन बघतो आता. कारण याच्या गाडीचं थोडंसं टायरमधून हवा लिकेजचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. इन केस ऑफ इमर्जन्सी कधी पण युक्त असं साधन घेऊया म्हणलं. चला कार ॲक्सेसरीज बघू जरा यांच्याकडे भेटतंय का चांगलं. हे बघ, हे असं आलं ॲक्सिडेंट पंप बघायला, हवा भरायचं. आता इथं समोर दिसलं बघा ब्रिस्टोनचं, याला टायर पण बघायचं. आलं तर बघून घेऊ. झालं ना खर्च लगेच करून टाकतो. भाई तुम्हाला सांगतो, गाड्या घेताय ना तुम्ही, मेंटेन करायला खूप लागते म्हणजे एकदम. कारण मग काय, गाडी घेणं सोपं आहे, पण मेंटेन करणं खरंच. आता एक काम निघायला लागलं याच्या गाडीचं. आता सायलेन्सरचं काम, टायरचं काम,
बघू आता किती वेळ लागतो. बऱ्याच गोष्टी आम्हाला कन्सल्ट करतो कोणता आहे टायर वगैरे. ॲक्च्युली आमचं चाललं होतं मागे ब्रिस्टोन नाही तर योकोहामा बघायचं आम्हाला. आता बघू कोटेशन काढून किती आहे. यांच्याकडं मजबूत स्टॉक आहे टायरचा, बरंच मोठं आहे. योकोहामा झाली चांगलं आहे मस्त एकदम. बघू दाखवा. ऑफर चालू आहे सध्या, एकही रेट आहे. तर प्लॅन असा आहे, जर का टायर आवडले तर ओंकार म्हणतो आत्ताच लगेच टाकून द्यायचं. आम्ही योकोहामा बघतोय, बरेच डिझाईन आहे योकोहामामध्ये. त्यांनी आम्हाला ब्रिस्टोन दाखवलं, एक चांगला वाटला आहे त्याला. हा त्यांचा स्टॉक आहे योकोहामाचा डिझाईन, बरा स्टॉक आहे. बजट के हिसाब से भी जा रहा है विद एक्सचेंज. आता काय आहे, बरंच डिस्कशन चालू आहे आमचं. जे के टायर बघितलं आम्ही, ब्रिस्टोन बघितला, योकोहामा बघितला. त्यातल्या त्यात त्यांनी आम्हाला ब्रिस्टोनचं एक व्हेरियंट दाखवलं चांगलं सिलिकॉनवालं. ते थोडं महाग जातं आहे, ते 9 साडेनऊ सांगतं ते. ब्रिस्टोनचं अजून एक नॉन सिलिकॉनवालं आहे, त्याचे थोडेसे कमी रेट आहे. बघू आता काहीतरी चाललं आहे, फायनल डिसिजन घेतो. बाकी यांच्याकडे बरेच व्हरायटी स्टॉक बरोबर. आम्ही जरा प्राइस कंपॅरिझन करतोय. आज 600 बोलला, किती बोलला? 7 काहीतरी बोललाय. 7 बोलला ना, 7,500 फरक पडतो ऑनलाईनमध्ये आणि यांनी जी प्राईस सांगितली आम्हाला त्यात बराच डिफरन्स आहे. बघू कम्पेअर करून आम्ही चालू आहे. सध्या किती घेऊया ते बघायचं. सध्या टायरचा डिसिजन मागं घेतलेला आहे. बघितलं 2 पंप, एक मॅन्युअल हे लोक ठेवत नाही, ऑटोमॅटिक बघितले, पण ते जरा ऑनलाईनपेक्षा जास्त चार्ज सांगितलं त्यांनी. बघू आता दुसरीकडे एका ठिकाणी चाललंय, तो किती सांग म्हणजे ऑनलाईनपेक्षा त्यांनी जरा 1500 जास्त सांगितले. ठीक आहे बघू आता. ठोकलं बघू आता इथं किती सांगतो ते आम्हाला. तर फायनली डिसिजन असं झालं, सध्या तरी आम्ही काही घेत नाही, कारण ऑप्शन दाखवले त्यांनी आम्हाला, पण ते काही पटले नाही. आणि चांगलं होता, काय बरंच होता ऑप्शन, व्हॅक्युम प्लस हवा भरण्यासाठी. हा मग बट स्टील कॉस्टली. 3000 रुपये मला तर जास्तच वाटले. आणि शॉप्स मध्ये थोडे जरा अजून एका टायर शॉप जवळ आलं, विचारायला किती आहे. हे स्पेशल योकोहामाचा डीलर दिसतं ते समोर, MRF आणि इकडं सियाट. त्यांनी आम्हाला 2 सॅम्पल दाखवले, एक ब्रिस्टोन, हा योकोहामा. हा रेट्स जरा चांगले आहेत बऱ्यापैकी, यांच्याकडे बराच स्टॉक आहे. विद एक्सचेंज क्या वैल्यू? सर एक्सचेंज वैल्यू बोले तो ओल्ड टायर पे जाता नहीं है एक्चुअली. यांनी आम्हाला अजून एक टायर सजेस्ट केला गुडियरचा, आम्हाला माहिती नाही काय, तरी बघू आता. या काही योकोहामा आणि या ब्रिस्टोन कन्फ्युजन, हे लय कन्फ्युजन आहे आम्हाला, कन्फ्युज झालं. हे डामाकाशी दाखवले. हे बघा आमच्या मनात योकोहामा आहे, पण ब्रिस्टोन पण कुठंतरी आहे, कारण थोडेफार ड्रॉबॅक याचे पण आहेत. जेवढं चांगलं त्याचे ड्रॉबॅक आहेत. ब्रिस्टोन थोडंसं लाईट वेट वाटतंय. आम्ही विचार करतो जर का योकोहामा टाकलं तर गाडीचा आवाज मारू शकतो, आणि ब्रिस्टोन टाकलं तर लाईट वेट आहे, थोडा आवाज कमी येईल. या हिशोबाने आम्ही चालवलं. आता कसं तरी डील चांगली भेटली, तो आता येईल ओनर. डील चांगली भेटली की आम्ही फायनल करतोय. डिपेंड्स. कन्फ्युजन नाही, कन्फ्यूज झालो आम्ही आता, नक्की ब्रिस्टोन घ्यायचा योकोहामा घ्यायचा काही. बघू आता ज्याच्यावर डील आम्हाला चांगली देणार आहे तो. फायनली आमची डील झालेली आहे, योकोहामा फायनल केला आहे. बरंच काय काय डिस्कशन झालं, पण फायनली झालेलं डिसिजन. गाडी लावली आणि कामाला, गाडीचं काम चालू झालं. कमीत कमी अर्धा तास तरी लागेल गाडीला. तर आता सीन असं आहे, एवढं टायरचं फिटिंग झाली की आम्ही डायरेक्ट घरी निघणार आहे. त्यामुळे दुसरा काही प्लॅन नाही. आणि माझ्या आता मोबाईलची मेमरी पण फुल झाली, त्याच्यामुळे आता व्लॉग नाही करू शकत मी. ठीक आहे.